नमस्कार. आपलं डीसी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक मध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये मोर्चा निघालेला आहे. त्यांनी दलित समाजाला उद्देशून काही जातीवाचक शब्द किंवा जातीवाचक बोलल्याबद्दल त्यांच्या विरोधात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांच्यावर हल्लाबोल मोर्चा काढलाय. आपल्यासोबत या मोर्चामध्ये बीजी गायकवाड सर आपल्यासोबत बोलणार आहे. सर, तुमच्या काय मागण्या आहेत आणि त्या खासदारांविरोधात त्यांना अटक का करायला पाहिजे? इम्तियाज जलीलवरती अनेक दिवसापासून अॅट्रॉसिटी दाखल झालेली आहे. दाखल झालेली असताना एवढा मोठा गुन्हा असताना पोलिसांनी त्याच्यावर कसलीही कारवाई केली नाही, त्यांना उचललं नाहीये किंवा त्यांना पनिशमेंट झालेली नाही आहे. त्यांना जेल होणं ही काळाची गरज आहे. जोपर्यंत इम्तियाज जलीलला जेल होणार नाही आहे तोपर्यंत बाबासाहेबाला मानणारी सर्व जनता हे रोडवरती येणार आहे. कारण फक्त आणि फक्त बाबासाहेबाच्या विचारावर ही चालणारी माणसं आहेत. अनेक दिवसापासून संयम बाळगलेले आहेत, पण आज उद्रेक करण्याची वेळ आलेली आहे. कारण अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला उचलून जेलमध्ये टाकावं लागतं. पण अनेक दिवस झाले तरी जलीलला ही कसली शिक्षा झालेली नाही. त्याला जेलमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मग दबा गुन्हाचा आहे का हा प्रश्न आमच्या दलित समाजाच्या समोर, बाबासाहेबांच्या विचाराच्या समोर या ठिकाणी येतोय. म्हणून जलीलला जोपर्यंत अटक होणार नाहीये तोपर्यंत आमचा दलित समाज हा गप्प बसणार नाहीये. हा दलित समाज जागा असणार आहे. हा दलित समाज फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा दलित समाज आहे. म्हणून जलीलला अटक करण्यासाठी या लाखोच्या संख्येनं या ठिकाणी ही जनता, माझ्या बहीण भगिनी भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी कसलं हे राजकारण नाही, तर फक्त फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवराय यांच्या विचाराची ठिणगी पेटवण्यासाठी, हा दलित समाज न्याय मागण्यासाठी, हरिजन काय असतो हे दाखवण्यासाठी या ठिकाणी जलीलला अटक झाली पाहिजे या ठिकाणी आलेली आहे. सर, इम्तियाज जलील यांच्यावर 2 अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तरी तुम्ही सांगितलं की 48 तासाच्या आत अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर अटक करावं लागत असतं, परंतु 2 गुन्हे दाखल होऊनही अटक होत नाही. यामागे काय कारण असू शकतं किंवा याच्यावर कोणाच्या राजकीय वरद असतं इम्तियाज जलील यांच्यावर आहे असं तुम्हाला वाटतं का? एखादा पॉलिटिकल दबाव असू शकतो, एखादा राजकीय नेता त्याच्या पाठीमागे असू शकतो. कारण असल्याशिवाय, कारण औरंगाबाद संभाजीनगरची जी पोलीस आहे किंवा महाराष्ट्रातील जी पोलीस आहे हे तत्परता आहे, त्यांच्यामध्ये एक जिज्ञासा आहे. आणि जो खोटं काम करणाऱ्या माणसाला या संभाजीनगरचे पोलीस अधिकारी हे मागे टाकू शकत नाही आहेत. पण एखाद्याचा दबाव असू शकतो असं मला वाटतं. ते हे पण म्हणाले की जो शब्द आहे तो मी कागदावर वाचून सांगितलेला आहे, मी माझ्या तोंडातून बोललेलो नाही. त्यामुळे मला जर अटक केली तर कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, यांना पण अटक करावं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, कागदावर असणं ही फार जुनी गोष्ट आहे. जेव्हा बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की असं कुठं आढळलं असेल तर अनेक लोकांवरती गुन्हा दाखल झालेले आहेत. आणि अनेक लोकांवरती गुन्हा दाखल झालेला असताना असं करता येत नाही. ह्या कागदी किडा आहे का? हा 5 वेळा आमदार, 5 वर्ष आमदार आणि 5 वर्ष खासदार राहिलेला माणूस आहे. आणि हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा राहिलेला आहे. याला अक्कल पाहिजे की कुणापुढे काय बोलावं. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं हा जनआक्रोश आंदोलन आहे. त्यासोबत त्यांनी संपूर्ण समाजाला उद्देशून असेल किंवा काय असेल, त्यांनी हेही म्हणलं होतं की समाज हा 500 रुपयावर विकला गेला. कोणता भरवसा म्हणतो? कारण फुले शाहू आंबेडकरांची ही जनता आहे. उपाशापोटी राहतील, उपाशापोटी काम करतील, पण कधीही कुणाची भडीवगिरी करणार नाहीयेत. तो चाटू आहे आणि तो हरामखोर, तो भडवा आहे. 500 रुपयासाठी आमची जनता किंवा बाबासाहेबाला मानणारा माणूस हा विकू शकत नाहीये. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते बीजी गायकवाड सर.